ओझं नात्यांचं. कोल्हापूरच्या आपल्या आवडत्या घरातून दीक्षा बाहेर पडली. तिचे डोळे पाणावले होते. तिने राजसला फोन केला. नेहमीप्रमाणे आत्ताही त्याचा फोन एंगेजच लागत होता. आपल्याला जेव्हा इमोशनली याची गरज लागते तेव्हा हा मुलगा कधीच अवेलेबल नसतो. थोडीशी ती नाराज झाली. पण आई आणि राजस सोडलं तर जवळचं असं तिला कुणीच नव्हतं. या क्षणी तिला राजसची खूप आठवण येत होती. त्याला फोन करावं आणि इथं काय घडलंय ते सगळं सांगावं असं तिला वाटत होतं. कोल्हापूरला ती किती वर्षांनी येत होती. बालपणीच्या आठवणी अजूनही मनात घर करून होत्या. पण आठवणीतलं घर मात्र दूर दूर होत होतं. खरं तर हे घर तिच्या बाबांचं सुद्धा होतं. पण बाबा गेले आणि दुधातील माशी काढावी असं आपल्याला काका काकू आणि आत्या या सगळ्यांनी बाजूला केलं. दीक्षाचे बाबा 7 वर्षांपूर्वी हार्ट अटॅकने गेले. त्या धक्क्याने आईसुद्धा खूप खचली. काका काकू आणि आत्या 4 दिवस आले, काही वेळ सहानुभूती दिलीही आणि मग त्यांच्या आयुष्यात मग्न झाले. दीक्षाचं शिक्षण आईने खूप कष्टानं पूर्ण केलं. त्यामुळेच की काय, दीक्षासुद्धा वयापेक्षा खूप मॅच्युअर्ड झाली होती. पण तिला खूप असुरक्षित वाटायचं. आपल्याबरोबर सतत काहीतरी वाईट घडेल असं तिला वाटायचं आणि म्हणूनच आईला ती खूप सांभाळायची. इथे काय घडलं, काका काकू आत्या आपल्याशी कसं वागले हे सांगायला खरं तर तिला आईला सुद्धा फोन करायचा होता. पण हे सगळं जर आईला कळलं असतं तर आई आणखीनच काळजीत पडली असती. तिला खूप दुःख झालं असतं. म्हणून तिने पुन्हा एकदा राजसलाच फोन ट्राय केला. पण तरीही त्याचा फोन एंगेजच. दीक्षाला फार मित्रमैत्रिणी नव्हते. त्यातल्या त्यात राजसचीच ती सगळं शेअर करायची. राजस म्हणजे तिच्या आत्याच्या जावेचा मुलगा. मागे आई हॉस्पिटलला होती तेव्हा तो दीक्षाच्या मदतीला धावून आला होता आणि तेव्हापासूनच त्या दोघांची ओळख वाढली होती. आणि आता तर आत्याच्या आग्रहानुसार त्या दोघांचं लग्न ठरवलं होतं. खरं पाहता राजसने मदत करून दीक्षावर उपकार केले होते. दोघांची ओळखही वाढली होती. पण ती राजसच्या प्रेमात पडली नव्हती. प्रेम म्हणजे काय असतं हे कळण्याआधीच आत्याने घाईघाईने तिचं लग्न ठरवलं होतं. त्यामुळेच राजसचं तिच्या घरी येणं जाणं वाढलं होतं. आपल्या मागे आपल्या मुलीला नात्यातच दिलेलं बरं या विचाराने आईनेही या लग्नाला पसंती दिली होती. राजस घरी आला की दीक्षाला सुरक्षित वाटायचं. पण राजसचा स्वभाव मुडी होता. त्याला हवं तेवढंच आणि हवं तेच तो करत असे. पण हे स्वातंत्र्य दीक्षाला मात्र नव्हतं हां. लग्नाआधीच दीक्षावर अनेक निर्बंध त्याने लादले होते. कोणते कपडे घालायचे, कसं वागायचं, कसं राहायचं, कोणाशी काय बोलायचं आणि कोणाशी बोलायचं नाही हे सगळं राजसच ठरवत असे. कधी कधी दीक्षाला बंधनात असल्यासारखं वाटे. पण ते बंधन तिचं सुरक्षा कवच होतं आणि म्हणूनच आपले सगळे प्रॉब्लेम दीक्षा त्याला सांगत असे. आपल्याबरोबर कोल्हापूरला चल असा दीक्षा त्याला आग्रह करत होती. पण 1-2 कामं आहेत असं सांगून त्याने नकार दिला होता. दीक्षा एवढा मोठा प्रवास करून कोल्हापूरला पोहोचली होती. तिला खूप भूक लागली होती. एवढा लांबचा प्रवास करून आली होती पण दोन्ही काकूंनी जेवून जा असं तोंड देखलं पण म्हटलं नव्हतं. खेडेगावात जवळ कुठेतरी हॉटेल आहे का हे ती पाहत होती. त्याआधी कुंदा मावशीला फोन करणं जरुरी होतं. तीही वाट पाहत असेल आपली. कुंदा मावशी तिच्या आईची सगळ्यात जवळची आणि बालपणीची मैत्रीण. आई बाबा दोघे कोल्हापूरचेच. पण बाबा नंतर मग पुण्यात स्थायिक झाले. लहानपणी एकदा ती कुंदा मावशीकडे येऊन गेली होती. पण ते आता फारसं तिला आठवत नव्हतं. तिने पर्समधला मोबाईल काढला आणि डायल करणार तेवढ्यातच कुंदा मावशीचा फोन आला. कुंदा मावशीला 100 वर्ष आयुष्य आहे. मनातल्या मनात विचार करत दीक्षा थोडी हसली. हां मावशी, तुलाच फोन करणार होते. इथून निघाले बरं का मी. पण इथून कसं यायचं? रिक्षा मिळेल? अहो अहो, थांबा की जरा दमानं. पलीकडून खणखणीत पुरुषी आवाज आला आणि ती 2 क्षण शांतच राहिली. मी सौरव, कुंदा मावशीचा मुलगा. चेक नाक्यावर आला असाल तर तिथंच थांबा, लागलीच येतो मी. गावरान लहेजात तो बोलत होता. आणखी काही विचारणार किंवा सांगणार त्याआधीच त्याने फोन कट केला. तिने पाण्याची बाटली काढली आणि घटाघट बाटलीतलं पाणी पिऊन संपवलं. आजूबाजूला छान हिरवगार रान होतं. पुढे मोकळा रस्ता. दूरवरूनच कोणीतरी स्कूटरवरून येताना तिने पाहिलं. तो स्कूटरवाला मुलगा तिच्या समोरच येऊन थांबला. त्याने हेल्मेट बाजूला केलं आणि मोठी स्माईल देत विचारलं, दीक्षा ना? मान हलवत ती हो म्हणाली.
आणि आपण सौरव, असं त्याचं नाव गेस केल्यासारखं दीक्षा म्हणाली. तो हसला. बसा की मग. राजस सोडलं तर इतर कोणत्याच मुलाच्या बाईक किंवा स्कूटरवर ती कधी बसली नव्हती. तिला अवघडल्यासारखं वाटू लागलं. तिची अडचण सौरवला लक्षात आली. सॉरी, तुमची अडचण कळते मला, पण 4 व्हीलर सर्व्हिसिंगला दिली आहे ना, आणि इथून रिक्षा मिळणं जरा कठीणच आहे. प्लीज ॲडजस्ट करा की. चालेल नवं. तो एवढ्या आदमीने बोलत होता की जसं दीक्षा बसली नाही तर त्याचंच लाखोचं नुकसान होणार होतं. मग फार आढेवेढे न घेता ती बसली. हातात पाण्याची बाटली असल्यामुळे तिला बसायला त्रास होत होता. पाण्याची बाटली साधी बिस्लेरीचीच होती, पण त्यावेळेस ती टाकून द्यावी हे तिला सुचलंच नाही. पाण्याच्या बाटलीकडे पाहत तो हसत म्हणाला, नको असलेलं ओझं टाकून द्यावं म्हणजे मोकळं जगता येतं. मग तिने पाण्याची बाटली तिथेच ठेवली आणि मोकळेपणाने ती बाईकवर बसली. ती एखाद्या मुलाच्या बाईकवर बसली आहे हे राजसला कळलं असतं तर तो खूप चिडला असता. राजसला स्वतःला अनेक मैत्रिणी होत्या, पण दीक्षा मुलांशी बोललेलं त्याला विशेष आवडायचं नाही. कधी कधी राजस पॉझेसिव्ह आहे की केअरिंग हे तिलाच समजायचं नाही. सौरवने स्कूटर स्टार्ट केली आणि तिच्या विचारांची तंद्री भंग पावली. 8-10 मिनिटाचं अंतर असेल, पण जाताना किमान 20-25 लोकांना सौरवने हात दाखवला असेल. कुणा दुकानदाराला ठीक चाललं आहे ना म्हणून विचार, किंवा भाजीवाला मावशीला काय मावशे, माल बरोबर येतोय ना असं म्हण. तेवढ्याच आपुलकीने त्यातलीच 2-4 जणं, वय लेकरा, समद ठीक, चायला ये की घरला, अशी आरोळी ठोकायचे. त्यावर सौरव सगळ्यांना एकच उत्तर द्यायचा, उद्या लागलीच येतो बघ. चालेल दवं. कुतूहलाने दीक्षा हे सगळं पाहत होती. शहरातलं आयुष्य किती वेगळं असतं ना. आपल्या बिल्डिंगमध्ये आपले शेजारी सुद्धा आपली एवढी प्रेमाने चौकशी करत नाही. तिने भाबडेपणाने विचारलं, उद्या खरोखरच या सगळ्यांकडे तुम्ही चहा प्यायला जाणार का? आणि सौरव जो हसला तो घरी येईपर्यंत हसतच होता. पण तिला वाईट वाटू नये म्हणून मग तो म्हणाला, नाही नाही, कोल्हापुरात अशी बोलायची पद्धत आहे. कुंदा मावशीचं घर जवळ आलं होतं. सौरवने स्कूटर साईडला लावली. दीक्षा उतरली. कुंदा मावशीचं घर साधंच पण छान दिसत होतं. स्कूटरचा आवाज आला आणि कुंदा मावशी हातात तांबे आणि भाकरीचा तुकडा घेऊन तिला ओवाळायला धावत पळत आली. माझी लेक किती वर्षांनी येते, असं म्हणत तिने भाकर तुकडा ओवाळला आणि दीक्षाला जवळ घेऊन तिच्या माथ्यावर चुंबन दिलं. काकासुद्धा बाहेर आले होते. आली का पाहुणी, असं म्हणाले. दीक्षाने दोघांना नमस्कार केला. अगं लेकरा, आत तर चल आधी, असं म्हणत काका हात धरून तिला आत घेऊन गेले. दीक्षाला आपल्या बाबांची आठवण झाली. काकांच्या वागण्यात किती आपुलकी होती. जशी कुंदा मावशी आईची मैत्रीण, तसेच कुंदा मावशीचे मिस्टर म्हणजे विजय काका बाबांचे मित्र. तसं म्हणायला हे लोक परकेच होते, ना नात्याचे ना गोत्याचे. शिवाय किती वर्षांनी भेटत होते, पण त्यांच्या वागण्या बोलण्यात किती माया होती. कुठेही दिखावा नाही, सगळी सहजता. आतल्या बाजूला आजी बसल्या होत्या. तिने आजींना नमस्कार केला. त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोटं कडाकडा मोडली आणि हाताने तिचा पापा घेतला. तायडे, दीक्षाला न्हाणीघर दाखव की, असं मावशीने म्हणताच बाजूच्या खोलीतून एक मुलगी बाहेर आली. दीक्षाच्याच वयाची असेल. ओळखलंस का हिला, मावशीने विचारताच दीक्षाने सानिका का असा प्रतिप्रश्न केला. सानिका गोड हसली आणि अगदी खूप वर्षांची ओळख असल्यासारखं तिच्या हातात हात घालून तिला बाथरूम दाखवायला घेऊन गेली. दीक्षा पटापट फ्रेश झाली. तिला खूप भूक लागली होती. आता 5-1 मिनिटात जेवण मिळालं नाही तर कदाचित चक्कर येऊनच पडेल अशी तिची अवस्था झाली होती. पाहुण्यांकडे आल्यावर जेवायला द्या असं तरी कसं बोलणार, पण तसं काही करायची वेळ आली नाही, कारण ती बाहेर आल्या आल्या मावशीने सगळ्यांची पानं वाढवून ठेवली होती. तुम्ही एवढ्या उशिरा जेवता, असं दीक्षाने विचारलं. त्यावर मावशीने उत्तर दिलं, नाही ग, आज थांबलो तुझ्यासाठी, सगळे एकत्रच जेवू. हे सगळेजण आपल्यासाठी जेवायचे थांबले आहेत म्हणून दीक्षाला आपण किती इम्पॉर्टंट आहोत याचा फील आला. पण त्यांच्या प्रेमळ वागण्याचे दीक्षाला पदोपदी आश्चर्य वाटत होते. जेवणाचा घमघमाट सुटला होता. बेत नक्कीच मस्त असणार हे पदार्थांच्या वासावरूनच समजत होतं. त्यामुळे सगळ्यांनी जेवणाला नमस्कार करून वदनी कवळे म्हणेपर्यंत भुकेलेल्या दीक्षाने घास तोंडात घातला सुद्धा. सगळे तिच्याकडे पाहतच बसले. आपलं काहीतरी चुकलं हे समजून तिने जीभ चावली, पण तोपर्यंत सगळेजण हसायला लागले होते. काही हरकत नाही ग, तुला भूक लागली असेल ना, तू कर सुरुवात. कुंदा मावशीने तिची बाजू सावरून धरली.
कुंदा मावशीने आग्रहाने तिला आणखी 4 पदार्थ वाढले. तिची भूक आता शांत झाली होती. सानिकाचे जेवण झालं होतं, पण ती दीक्षा शेजारी तिचं जेवण होईपर्यंत तशीच बसून राहिली. दीक्षाचं जेवण झालं आणि ती ताट उचलायला गेली. तेवढ्यात सानिकाने तिच्या हातातून ते ताट घेतलं आणि तू फक्त हात धुवून घे असं सांगितलं. नको नको म्हणेपर्यंत सानिका ताट घेऊन पुढे गेली सुद्धा. दीक्षाने मग हात धुतले आणि बाहेरच्या अंगणात आली. सानिका बाहेर भांडी घासत होती. दीक्षा तिला मदत करायला गेली, पण सानिकानेच म्हटलं, तू बसून इथे फक्त गप्पा मार, एवढीच मदत कर. दोघी हसल्या. दुपार टळली होती. मावशी, मागे तुमचं शेत आहे ना गं? दीक्षाने सहज विचारलं. हा, आहे की आपलं शेत इथं उजवीकडं, हात दाखवत मावशी म्हणाली. किती सहजपणे तुमचा आणि आपला मधला फरक तिने मिटवला होता. सौर्या, जा की र, दीक्षाला आपलं शेत दाखव, मावशी म्हणाली. काय, यायचं का? असं बी माझं काम आहे तिथं, सौरवने विचारलं. निसर्गाची दीक्षाला खूप आवड होती. चप्पल घालून ती त्याच्या पाठोपाठ जायला निघाली. गर्द आमराईतून ती चालत होती. निसर्गाच्या सानिध्यात माणसाचा ताण आपोआप हलका होतो. सौरव पुढे चालत होता आणि ती त्याच्या मागून मागून चालत होती. ती थोडं पुढे गेली आणि तिच्या पायाखाली एक मोठाला दगड आला आणि तिचा पाय मुरगळला. ती पडणार तितक्यात सौरवने तिचा तोल सांभाळला. दीक्षाला आपल्या धांदरटपणाचा थोडासा राग आला. सॉरी सॉरी म्हणत ती उठू लागली. सॉरी काय त्यात, होतं की कधी असं, हळुवारपणे हात देत सौरव म्हणाला. दीक्षाला पायातून कळा येत होत्या. चालणं शक्य होत नव्हतं. आता वावर बघायला जमायचं नाही तुम्हाला, आपण घरीच जाऊ, चालेल नवं, हळुवारपणे सौरव बोलत होता. त्याच्या हाताचा आधार घेत हळूहळू ती चालत होती. ती काय बोलणार होती? तिने मानेनेच हो असं सांगितलं, पण तिच्या मनाचा तराजू तुलना करू लागला. याच्या जागी जर राजस असला असता तर धांदरट, वेंधळी असं बोलून आपली चांगलीच खरडपट्टी काढली असती. मागे हॉटेलमध्ये तिच्या हातून काचेचा ग्लास फुटला होता तेव्हा वेटर समोरच त्याने दीक्षाला खडे बोल सुनावले होते. त्याच्या नुसत्या विचारानेच क्षणभर तिच्या मनात धाकधूक झाली. पाय दुखतच होता. कसं बसं चालत ती घरी आली. मावशीने दुरूनच पाहिलं. ती धावत पळत आली. काय रे सौर्या, काय झालं हिला? अगं, हिचा पाय मुरगळला, सौरव म्हणाला. त्यावर कुंदा मावशी त्यालाच ओरडू लागली. वावर तिला नवीन आहे, पण तुला सांभाळता येत नाही वय? शाळेत शिक्षा झालेल्या मुलाप्रमाणे सौरव मान खाली घालून उभा राहिला. त्याला तसं पाहून दीक्षाला थोडं हसूच आलं. मावशीने हात पकडून दीक्षाला घरात आणलं. खुर्चीवर बसवलं. कसं झालं, काय झालं असे अनेक प्रश्न तिने विचारले. तोपर्यंत सानिकाने पातेल्यात गरम पाणी करून आणलं होतं. दीक्षाला तिने पाय बुडवायला सांगितलं. इतक्यात सौरव कुठेतरी बाहेर गेला आणि थोड्या वेळात पेन किलरची गोळी घेऊन आला. ही गोळी घ्या, बरं वाटेल, तो म्हणाला. दीक्षाला आपल्यामुळे सगळ्यांना त्रास होत आहे याचं फार वाईट वाटत होतं. ती सगळ्यांना सारखं सॉरी सॉरी म्हणत होती. तेवढ्यात पोरीची नजर काढ बाई असं आजीही बोलून गेली. गोळी घेतल्यानंतर दीक्षाला आता बरंच बरं वाटत होतं. आपण या सगळ्यांचा पाहुणचार घेतला, पण यांना काहीच दिलं नाही. तेवढ्यात दीक्षाला आठवलं, कुंदा मावशीच्या घरी द्यायला आईने लाडूचा डबा दिला होता. तिने सानिकाला आपली बॅग द्यायला सांगितली. त्यातला डबा काढला आणि तो कुंदा मावशीच्या हातात देत दीक्षा म्हणाली, अगं मावशी, हा डबा द्यायलाच विसरले बघ, आईने खास तुझ्यासाठी डिंकाचे लाडू दिले आहेत. कुंदा मावशीने डबा उघडून पाहिला आणि आपल्या मैत्रिणीने आठवणीने आपल्याला आपले आवडते लाडू बनवून पाठवले म्हणून तिचं मन भरवून आलं. संध्याकाळ झाली होती. सूर्याची सोनेरी किरण अंगणात पडली होती. निसर्गाचं ते सोनेरी रूप पाहत दीक्षा अंगणातच बसली होती. मावशी आणि सानिका स्वयंपाकघरात जेवणाची तयारी करत होत्या. आतून मावशीचा आवाज आला. दीक्षा, काही हवं तर हाक मार हा. सौरव पायरीवर बसला होता. सौरवने गप्पा मारायला सुरुवात केली. तुम्ही मुंबईला काय करता? त्याने विचारलं. मी कम्प्युटर इंजिनियर आहे, दीक्षा म्हणाली. अरे वा, कुठे ऑफिस तुमचं? सौरवने विचारलं. त्यावर दीक्षाने उत्तर दिलं, मी कोणत्या कंपनीसाठी काम नाही करत, फ्रीलान्सिंग काम करते. बरं पडतं ते, कुठूनही कधीही काम करता येतं. आणि तुम्ही काय करता? तिच्या प्रश्नावर सौरवने एका शब्दात उत्तर दिलं, शेती. तेवढ्यात सानिका चहाचे कप घेऊन बाहेर आली. दीक्षा, दादा ऑर्गॅनिक शेती करतो हे खरं आहे, पण तो सुद्धा इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे बरं. शिवाय माझा दादा कराटे चॅम्पियन पण आहे. गावातल्या मुलांना संध्याकाळच्या वेळेस तो कराटे शिकवतो, पण फी नाही घेत. हा एवढा शिकलेला असून गावात शेती कसा काय करतो?
त्याचं दीक्षाला आश्चर्य वाटलं. आश्चर्याने तिने विचारलं, शहरात नोकरी करावीशी नाही वाटली? हसत सौरव म्हणाला, नाही वाटली. गाव आणि गावचा साधेपणा जास्त आवडतो बघा. शेवटी पैसा माणूस समाधानासाठीच मिळवतो ना. तेच समाधान मला गावात मिळतं. त्यानंतर सौरव कितीतरी वेळ आपल्या ऑर्गॅनिक शेतीबद्दल बोलत राहिला. दीक्षा कौतुकाने ते सगळं ऐकत होती. दीक्षाच्या बोलण्यात कुठेही गर्विष्ठपणा नव्हता. सानिकाला तिने तिचं प्रोजेक्टसुद्धा बनवायला मदत केली. बाबांबरोबर पु ल देशपांड्यांच्या बटाट्याची चाळ पुस्तकावर धमाल गप्पा मारल्या. जेवणाची वेळ झाली होती. संध्याकाळी जेवताना मात्र सगळ्यांबरोबर तिने हात जोडले आणि वदनी कवळ घेता ही प्रार्थना म्हटल्यानंतरच पहिला घास घेतला. आता यावरही हे सगळेजण पुन्हा हसलेच. मग दीक्षासुद्धा हसली. तोंडात घास घेता घेता दीक्षा म्हणाली, बरं का मावशी, उद्या सकाळी निघेन हा मी. का ग, राहा की 2 दिवस. उद्या गावात खंडोबाची जत्रा बी आहे. खंडोबाची जत्रा लय मोठी असते. लग्न जमलेली आणि लग्न झालेली सगळी झोडपी आशीर्वादासाठी तिथं येतात. बघ तर खरं कसा थाट असतो तो. मावशी आग्रहाने बोलू लागली. हो ग, मलाही राहायला आवडलंच असतं, पण आई वाट पाहत असेल ना माझी. येईन ना पुन्हा आईला घेऊन. हो हो, दोघी नक्की या. मला बी मीराची लई आठवण येते. सगळं बालपण आठवतं बघ. लहानपणी आम्ही भावला भावलीचं लग्न करायचो. माझा भावला आणि तिची भावली. लग्न झाल्यावर तिची भावली मी घरी घेऊन जायची. मग ती खूप रडायची. मी तिला म्हणायचे, रडू नको मिरे, तुझ्या भावलीला लेकीवानी सांभाळीन. आठवणीने कुंदामावशीचा गळा दाटून आला होता. मग दीक्षाने कुंदामावशीला आईचा फोन लावून दिला. त्यानंतर कितीतरी वेळ त्या दोघी मैत्रिणी बोलत होत्या. काका बाहेर शतपावली करायला गेले होते. आजीने तेलाची वाटी घेतली. नको नको म्हणत असताना दीक्षाने आजीला पायाला तेल लावून दिलं. तिच्या खोलीत तिला गादीवर झोपवलं. सौरव ते सगळं पाहत होता. किती गोड स्वभाव आहे हिचा, अगदी साखरेसारखा. नात्यांच्या मिठीत पटकन विरघळणारा. जेवणं झाली होती, त्यामुळे सानिका नंतरची आवरावर करायला बाहेर पडली. दीक्षा, आले मी पटकन, मग रात्री मस्त गप्पा मारू. त्या दोघींचं चांगलंच गुळपीट जमलं होतं. सानिका निघून गेली आणि खोलीत ती आणि सौरव दोघेच राहिले. उद्या राहिल्या असतात तर सगळ्यांनाच बरं वाटलं असतं. जत्रा बी पाहायला मिळाली असती. सौरव आपुलकीने बोलत होता. होकार किंवा नकार काय द्यावा ते दीक्षाला कळत नव्हतं. आता तुम्हीच सगळे या ना मुंबईला, ती म्हणाली. बरं, तुमचं ते इथल्या घराचं काम झालं का? सहज आठवून त्याने विचारलं. नाही ना, दोन्ही काका आणि आत्या हिस्सा द्यायला तयार नाहीत. खरं सांगू का, हिस्सा नकोच आहे मला. पण त्या घराशी अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. हळू आवाजात दीक्षा बोलत होती. पण काकांनी नाहीच दिला तर? त्याने विचारलं. कोर्टात जाईन, दीक्षा म्हणाली. अजून यावर काही मार्ग आहे का? तिने विचारलं. हिस्सा आणि विचार दोन्ही सोडून द्या, कारण भांडून घेतलं तरी मनाची शांती गमावून बसाल. हे आपलं माझं मत, सौरव म्हणाला. त्यावेळेस त्याचं म्हणणं दीक्षाला नाही पटलं. काही वेळ गप्पा झाल्या. रात्री झोपायच्या आधी तिने फोन चेक केला. बाप रे, राजसचे 22 मिस कॉल आले होते. तिला धडधडायला लागलं. दिवसभरात आपण राजसला पार विसरूनच गेलो. तिने राजसला फोन केला. तिथून राजस काय बोलला माहीत नाही, पण फोन ठेवला तेव्हा तिचा चेहरा उतरला होता आणि डोळ्यात पाणी होतं. ती थरथरत होती. सौरव उशी ठेवायला तिथे आला. त्याने तिला पाहिलं. काही प्रॉब्लेम आहे का? त्याने विचारलं. तिने नाही म्हटलं. रात्री ती सानिकाबरोबर झोपली, पण बराच वेळ झोपच येत नव्हती. सकाळी काका काकूंचं कडू वागणं आणि आता राजसची तिखट बोलणी, ती मनाशीच विचार करत होती. राजस बरोबर असला की आपल्याला बरं वाटतं, पण कुणीतरी जखडून ठेवल्यासारखं वाटतं. आपल्या मतांना काहीच किंमत नाही असं वाटतं. सर्कशीतल्या रिंग मास्टरने उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं. तसं आपलं होऊन जातं. दिवसभराच्या थकव्यामुळे तिचं डोकं पण दुखत होतं. ॲसिडिटीमुळे तिला मळमळल्यासारखं होऊ लागलं. उलटी होते की काय असं वाटून ती धावत अंगणात आली. एका कडेला जाऊन उलटी करायचा प्रयत्न करत होती, पण उलटी होत नव्हती. तिला गुदमरल्यासारखं होऊ लागलं. ती तशीच बसून राहिली. पण मागून सौरव आला. तिचं डोकं त्याने गच्च धरलं. उलटी करताना डोकं गच्च धरावं म्हणजे त्रास होत नाही, पण तिला उलटी होतच नव्हती. तिला रडू येत होतं. अनेक वर्षांची घुसमट बाहेर पडत होती. तो एकटेपणा, कुणावर तरी अवलंबून राहणं, सगळं ठीक चालू आहे असं स्वतःलाच समजावत राहणं, अशी सगळी घुसमट होती ती. ती खूप रडली आणि रडून ती आता मोकळी झाली होती.
सौरवने तिला लिंबू पाणी दिलं. दोघं ओसरीवर बसले. टिप्पूर चांदणं पडलं होतं. सॉरी हां, सहन झालं नाही ना म्हणून भावना बाहेर पडल्या. खरं कळतच नाही, जी नाती आपण आपली आपली म्हणतो तीच एवढी बोचरी का असतात. सौरव किंचित हसला. कसं असतं ना, प्रत्येक नातं एक रेशमी बंध असतं, पण जे नातं बेडी होऊन आपल्याला जखडून टाकतं ते द्यावं झुगारून, नको असलेल्या ओझ्यासारखं. ती त्याच्याकडे पाहतच राहिली. छे, पण आपल्याला ते शक्यच नाही. राजस, त्याच्या घरचे, आत्या आणि आपली आई, काय वाटेल सगळ्यांना, या सगळ्याचा विचार करायला नको. ती बेडी आयुष्यभरासाठी तिने स्वीकारली होती. राजसबद्दल सौरवपाशी सगळं बोलावं असं क्षणभर तिला वाटलं, पण तिचे शब्द मनातच राहिले. लिंबू पाण्याबद्दल थँक्यू म्हणत ती झोपायला गेली. त्यानंतर मात्र तिला गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने बॅग भरली. मावशी, काका, आजी, सानिका सगळ्यांचा निरोप घेतला. सौरव, स्टँडवर सोडून ये तिला, काकांनी सांगितलं. तो क्षणभर थांबला. चावी की स्टँडला अडकवत तो पुटपुटला. नाही, नको, रिक्षाच आहे का बघतो. मग ती हळूच म्हणाली, चालेल स्कूटर. क्षणभर दोघांची नजरानजर झाली. पुण्याच्या लक्झरी बसमध्ये रिक्षा बसली. पुन्हा त्याच चक्रात, तेच रुटीन, तीच माणसं, तीच घुसमट. लक्झरी बस सुटली. बस जाईपर्यंत सौरव हात हलवून बाय करत होता. त्याची नजर तिच्यावर खिळून राहिली होती. कधी कधी युगल लोटली तरीही मन जुळत नाही आणि कधी कधी एक खटकाही पुरते. दीक्षाचा निरागसपणा, खरेपणा त्याला आवडला होता. त्याला ती आवडू लागली होती. म्हणूनच तिच्या डोळ्यातल्या पाण्याने त्याचं मनही हेलावलं होतं. ती जिथे असेल तिथे आनंदी राहावी म्हणून तो खंडोबाला मागणं मागणार होता. बस तर निघून गेली होती. मग त्याने बाईक स्टार्ट केली आणि तो स्टँडच्या बाहेर पडला. पण पाहतो तर काय, पुढे काही अंतरावर रिक्षा दिसली. हात हलवून ती लिफ्ट मागत होती. दिवसा उजेडी आपल्याला भास होऊ लागलेत असं म्हणून त्याने स्वतःला चिमटा घेऊन पाहिलं. पण छे, खरंच दीक्षा उभी होती. तिच्या समोर जाऊन तो थांबला. त्याला तिची काळजी वाटली. काय झालं, बरं वाटत नाही का, काळजीच्या स्वरात त्याने विचारलं. ती हसली. सगळं ठीक आहे, पण तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. काल राहीलच बोलणं, राजसबद्दल. तितक्यात तिचा फोन वाजला. राजसचाच फोन होता. तिने फोन कट केला. तिचे डोळे पाण्याने डबडबले होते. ती पुढे काही बोलणार तितक्यात तिचे अश्रू पुसत तो म्हणाला, नको असलेलं ओझं, मग ते वस्तूचं असेल किंवा नात्याचं, टाकूनच द्यावं, म्हणजे मग मोकळं जगता येतं. तिने फक्त मान डोलावली. त्याच्या खांद्यावर हात टाकत ती स्कूटरवर बसली आणि हळूच तिने विचारलं, खंडोबाच्या जत्रेला न्याल मला. दोघं एकमेकांकडे पाहून हसले. पुढच्या प्रवासासाठी स्कूटर स्टार्ट झाली होती.